नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ए चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर क्रूड ऑइल पुन्हा वगैरे अप होत आहे, कंटिन्यू वाढत आहे. तर 78च्या जवळपास गेला आहे, म्हणजे 77.74 डॉलर पर बॅरलच्या जवळपास ब्रेंड क्रूड पोहोचला आहे. मी पाहिल्यानुसार मध्ये 71-72च्या रेंजमध्ये आलेलं होतं, ते पुन्हा वगैरे 78च्या जवळपास पोहोचलं आहे. या क्रूड ऑइल प्राइजेस आपल्या इन्फ्लेशनवर डायरेक्टली वगैरे परिणाम करतात, कारण की आपले जास्त इम्पोर्ट क्रूड ऑइलच आहे. म्हणून इन्फ्लेशनच्या दृष्टिकोनातून हा लक्षणीय परिणाम होतो इथे. अँड आपलं जे करंट अकाउंट डिफिसिट आहे त्यावरही डायरेक्टली यांचं म्हणजे यांचं वगैरे रिलेशन वगैरे यांचं आहे. त्यामुळे हा नंबर जास्त इम्पॉर्टंट असतो. तर यामागचे रिझन काय वाढण्यामागचे, तर सप्लाय कमी झाला आहे. करंटली सप्लाय कट करत आहेत ओपेक प्लस कंट्री आणि रशिया, आणि सोबत ओपेकने वगैरे सप्लाय कट करत आहेत, कारण की त्यांना वाटतं की डिमांड जी आहे ती कमी होत आहे. ग्लोबल इकॉनॉमीत आता स्लो डाऊन वगैरे दिसत आहे. म्हणून तर आता इलेक्ट्रिक व्हेकलमुळे डिमांड वगैरे कमी होत आहे. त्यासाठी त्यांनी सप्लाय कमी केला आहे. ऑब्वियसली सप्लाय जास्त होत असेल तर प्राइजेस वगैरे कमी होतात. त्यामुळे सर्व ऑइल प्रोड्युसर सप्लाय कमी करत आहेत. काही कंट्रीजवर काही निर्बंध आताही कायम आहेत, जसे की इराण. त्यामुळेही पुन्हा प्राइजेस वगैरे वाढत आहेत. तर पुढील म्हणाला यू एस मार्केटमध्ये मार्केट फ्लॅट आहे. त्यामुळे नकारात्मक अर्थ याचा निघतो. याचं मेन रिझन ट्रेजरी यील्ड आहे, ते जास्त इम्पॉर्टंट असते. तर त्यांनी आता 4.7 लाख क्रॉस केला आहे. याचा अर्थ असा होतो की आपण जर 10 इयर G-Secमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर 4.7% ॲन्युअल इंटरेस्ट मिळतं. हा एक रिस्क फ्री असेट आहे. त्यांच्या डॉलर टर्ममध्ये हे चांगलं इंटरेस्ट आहे. त्यामुळे इथे फॉरेनची इन्व्हेस्टमेंट येते. आपलीही तिकडे काही इन्व्हेस्टमेंट झाले, कारण की येथे रिस्क न घेता 4.7% इंटरेस्ट मिळतं. त्यामुळे भरपूर कंट्रीतून इकडे पैसा वगैरे शिफ्ट होतो व इक्विटीमधूनही जातो. यूएसच्या इक्विटी मार्केटमधूनही पैसा आपलं ह्याच्यात यील्डमध्ये जातो. त्यामुळे मार्केट स्लो होतं. याचं रिझन काय आहे, तर हे वाढण्यामागचं, तर डिसेंबरमध्ये US फेडने मीटिंग झाली होती. तर त्यात काही नोट्स वगैरे दिली त्यांनी. त्यात म्हटलं की फेड रिझर्व्हचे ऑफिशियल्स इन्फ्लेशनबद्दल कन्सर्न व्यक्त करतात. अँड हे इन्फ्लेशन डोनाल्ड ट्रम्पच्या न्यू पॉलिसीवर परिणाम करू शकतात. ह्या अनसर्टनिटीमुळे इंटरेस्ट रेट कट स्लोली करू शकते फेड. तर या गोष्टी तिथे आहेत. बट त्यांच्या मीटिंगचे समरीमध्ये 4 फीचर मेन्शन वगैरे केले. यामुळे US इकॉनॉमीत इमिग्रेशन अँड ट्रेड पॉलिसीतील बदलामुळे होणारा इम्पॅक्टबद्दल त्यात उल्लेख आहे. तर त्यावर डोनाल्ड ट्रम्प ही परिणाम करू शकतात पॉलिसी त्यांच्या न्यू आणून वगैरे. तर त्यांचा मनी गेनच्या पॉलिसीमुळे पुन्हा इन्फ्लेशन परत येऊ शकतं. यासाठी US फेड कन्सर्न वगैरे व्यक्त करत आहे. आणि पुढील फेड मीटिंगमध्ये 95% शक्यता आहे की रेट वगैरे चेंज होणार नाही त्यामध्ये. तर त्यात FMPCची मीटिंग वगैरे होणार आहे. त्यामध्ये काही बदल होणार नाहीत. इंटरेस्ट कट वगैरे होणार नाही, रेट कट वगैरे. तर त्यामुळे US G-Sec वाढत आहे. तसंच इन्फ्लेशनही वाढू शकतं असंही बोललं जात आहे, कारण तेथे इकॉनॉमी तेथील स्थिर आहे. तेथील जॉब क्लेम अपेक्षापेक्षा कमी नंबर त्याचे येत आहेत. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्येही म्हणजे जॉब वगैरे चांगलं त्यामध्ये क्रिएशन वगैरे होत आहे. तिथे वगैरे जॉब कट वगैरे होत नाहीत. म्हणजेच ओव्हरऑल इकॉनॉमी ठीकठाक चालत आहे. तर त्यामुळे ग्लोबल मार्केट काय रिएक्ट करेल ही थोडी कन्सर्नची बाब आहे. आता 20 जानेवारीला ट्रम्प वगैरे येतील. तर त्यामुळे मार्केटमध्ये थोडी अनसर्टनिटी असेल. या सर्व गोष्टीमुळे मार्केट कसं रिॲक्ट करेल ते पाहावं लागेल.
तसेच तसेच डॉलरची डिमांड वाढत आहे. ती वाढत असल्यामुळे आपला डॉलर वगैरे स्ट्रॉंग पुन्हा होत आहे, कारण की US इकॉनॉमीत पैसा वगैरे फ्लो केला जात आहे आणि यील्ड 4.7% आहे. आणि येथेच येथेच तेथील जी टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपनी आहेत तीही चांगली ग्रोथ दाखवत आहे, त्यामुळे पैसा तिकडे जास्त जात आहे. त्यामुळेच आपले जे इंडियन मार्केटमधील FIs कंटिन्युअली वगैरे सेल करत आहेत. त्याच्यात पुढे म्हणाल इंडियाचं म्हणजे याआधी आपण म्हणजे या गोष्टीला कवर केलं होतं. गव्हर्नमेंटचं जे गोल्ड इम्पोर्टचा डाटा आहे तो लास्ट क्वार्टरमध्ये त्यामध्ये काही चुका झाल्या होत्या. म्हणजे एकदमच 336% ग्रोथ कशी झाली त्यामध्ये, तर ते आता गव्हर्नमेंटने इन्क्रीज झाल्याचं कारण कॅल्क्युलेशन एरर वगैरे सांगितलं आहे. तर आता $5 बिलियन रिव्हिजन केलेलं आहे त्यांनी. म्हणजे नोव्हेंबरचे जो गोल्ड इम्पोर्ट आहे त्याला $5 बिलियन कमी केलेला आहे. यामुळे नोव्हेंबरचं ट्रेड डेफिसिट $5 बिलियन कमी झालं आहे, जे की 37.8 बिलियन होतं, ते आता $32.8 बिलियन झालं. म्हणजे $5 बिलियन कमी झालं. आता ट्रेड डेफिसिट जो आहे आपला ओव्हरऑल तो ऑल टाईम हायलाच आहे. पण हे जे रिड्यूस केल्यानंतरही आपलं गोल्ड इम्पोर्ट वगैरे आताही जास्तच आहे. पण हा तरी म्हणजे असेच चुका वगैरे म्हणजे कॅल्क्युलेशन एरर वगैरे डिपार्टमेंटने करणे ही चांगली गोष्ट नाही. तसंच पुढील मला तर आपल्या इंडियन इकॉनॉमीचं तर FY25साठी इंडियन GDP ग्रोथ 6.6 RBIचं आहे अँड SBIचे 6.2% व NSOचे 6.4% फोरकास्ट आहे. भरपूर काही इंडिकेटर्स आहेत जे की इकॉनॉमी स्लो डाऊन दाखवत आहेत. तर PMI नंबर पाहिले तर स्लो डाऊन दिसत आहेत. गव्हर्नमेंटचं कॅपेक्स कमी आहे. GDP नंबरही कमी येत आहे. कंपनीच्या अपडेटमध्येही थोडं स्लो डाऊन दिसत आहे. त्यामुळे CCIचे प्रेसिडेंट म्हणत आहेत की काल त्यांनी म्हटलं की RBI रेट कट करण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट सायकलमध्ये. म्हणजे पुढील मीटिंगमध्ये RBI रेट कट करेल अँड जॉब क्रिएशनवरही फोकस वगैरे केला जाईल व गव्हर्नमेंटचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कॅपेक्स वगैरे वाढवणं गरजेचं आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी, कारण की आणखी फुल प्रोजेक्टवर आणि फुल स्टीम वगैरे वाढवले नाहीत. इलेक्शननंतर ही ग्रोथ वगैरे कॅपेक्समध्ये आलेली नाही. पण ती ग्रोथ आहे पण स्लो ग्रोथ आहे, तेवढी जास्त नाही ग्रोथ. तर त्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमीत आता गव्हर्नमेंटची कॅपेक्सच डिपेंड आहे ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी. मॅन्युफॅक्चरिंग आणि कोर इंडस्ट्रीसाठी त्यामुळे GDPचा नंबर कमी येत आहे. तर चांगला मान्सून झाल्यामुळे म्हणजे चांगल्या मान्सूनमुळे ॲग्रिकल्चर बेटर ग्रोथ दाखवत आहे. सर्व्हिस सेक्टरमध्येही ग्रोथ येणं एक्सपेक्टेड आहे. बट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रीत म्हणजे गव्हर्नमेंटचे कॅपेक्स स्लो झाल्यामुळे येथे स्लो डाऊन वगैरे दिसत आहे. क्वार्टर थ्रीमध्ये जी ग्रोथ आहे ती क्वार्टर 4मध्ये आणखी चांगल्या पद्धतीने ग्रो होण्याची अपेक्षा आहे. पण गव्हर्नमेंटचे जे टार्गेट आहे ती वगैरे हिट वगैरे होणार नाही. त्याच्या पुढील म्हणलं तर आपलं इंडियन इकॉनॉमीमध्ये जे आपलं 2024चे पॉवर आउटपुटची ग्रोथ जी आहे जी स्लोवेस्ट आहे पॅन्डेमिकपासून. तर गेल्या 4 वर्षापासून कॅलेंडर इयर 2024च्या सेकंड हाफमध्ये फक्त 2.3%ची ग्रोथ होती अँड फर्स्ट हाफमध्ये फक्त 9.6% वगैरे वाढलं होतं. तर ओव्हरऑल जनरेशनमध्ये स्लो डाऊन दिसत आहे आता. तसंच मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कमी ग्रोथ झाली आहे स्पेशली डिसेंबरमध्ये. तर जर आपण प्रोजेक्ट आउटपुटचे नंबर पाहिले, PMI नंबर, ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंगची ॲक्टिव्हिटी आणि IIP नंबर हे सगळे वगैरे क्लिअर सांगत आहेत की आपला इंडियन इकॉनॉमीत एक स्लो डाऊन आहे.
त्यांचे भरपूर मोठे रिजन वगैरे कॅपेक्स आहे. तर तसेच हायर इंटरेस्ट रेट ही म्हणजे म्हणजे हायर इंटरेस्ट रेट कॉम्प्लिकेशन आहे. तर हे सर्व ह्या सर्व गोष्टी पाहून आता RBI काय करेल ते पाहावं लागेल. येथे ग्लोबल इकॉनॉमी ही एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतं. जसं की US ची G-Sec यील्ड ही एक इम्पॉर्टंट असते. त्याच्या पुढे म्हणलं तर टाटा मोटर. तर टाटा मोटरने त्यांचे JLRचे Q3चे अपडेट दिले आहेत आणि त्यांचा होलसेल जो आहे तो 3% अप झाला आहे व्हॅल्यूम्स टर्म्समध्ये. तर क्वार्टर होलसेलमध्ये व्हॅल्यूम 20% ग्रो झालेला आहे. स्पेशली रेंज रोव्हरमध्ये एक चांगली ग्रोथ झाली आहे. त्यांचे सर्व हाय मार्जिन मॉडेलनी वगैरे चांगला परफॉर्म केला आहे. व नॉर्थ अमेरिकेतून 44% ग्रोथ वगैरे व्हॅल्यूम टर्म्समध्ये झाली आहे आणि युरोपमधून फक्त 6% ग्रोथ आहे व चायनामध्ये 38% डिक्लाईन आहे ग्रोथ. तर म्हणजे चायना हे यांच्यासाठी मोठं मार्केट आहे आणि ते कॉम्पिटिशनही वाढत आहे सध्या, त्यामुळे ग्रोथ डिक्लाईन झाली आहे. तसंच युकेमध्येही 17% ग्रोथ डिक्लाईन झाली आहे, डिग्रोथ वगैरे झाली आहे. या सर्व मिक्स नंबर वगैरे आहेत. तर रिटेल सेल इयर ऑन इयर डिक्लाईन झाला आहे, पण जो होलसेल व्हॅल्यूम आहे तो वाढलेला आहे. तसेच टायटनने एक न्यू अपडेट दिला आहे त्यांच्या बिझनेसविषयी. तर टायटन वगैरे आता IRTH बॅग्स वगैरे लॉन्च वगैरे करणार आहे. तर त्यांची न्यू प्रीमियम बॅग असेल ही आणि ह्या बॅगचं नाव IRTH आहे. आणि हे व त्यांचे जे आपलं फास्ट ट्रॅकची बॅग जी आहे त्यांच्याकडे आहे, म्हणजे फास्ट ट्रॅकची बॅग ही त्यांच्याकडे आहे. अँड हा बॅगचं एक एक्सक्लुझिव्ह स्टोअर वगैरे चेन्नईमध्ये त्यांनी ओपन केलेलं आहे आता. तर त्यांचे टार्गेट आहे हे बॅग वगैरे ह्या बॅगचा रेव्हेन्यू 1000 करोडला न्यायचा. तर व ही IRTH जी आहे म्हणजे त्याला अर्थही असं म्हणू शकतो आपण. तर म्हणजे नावात कन्फ्युजन आहे थोडं. तर FY27 पर्यंत 100 शोरूम ओपन करायचे आहेत याचे. तर असं त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे. तसंच पुढे म्हणलं तर RBIने आपलं सुपरवायझरी कप्स हटवले आहेत. आशीर्वाद मॅक्रो फायनान्स आपलं मन्नपुरम च्या सबसिडी अँड DMI फायनान्सवरून. तर हे ऑक्टोबर 2024 मध्ये जे प्रायझिंग पॉलिसीमध्ये यांनी इंटरेस्ट रेट वगैरे जास्त केले होते म्हणून त्यांनी कप्स वगैरे लावले होते RBIने. त्यामुळे त्यांची लेंडिंगवरील अंकुश जो आहे त्यावर अंकुश वगैरे लावला जाईल आणि लोन जे लोन प्रोव्हाइड करतात त्याला थोडं कंट्रोलमध्ये आणता येईल. तर आता RBIने ते सर्व कप्स वगैरे रिमूव्ह केलेले आहेत. तर पुढे म्हणलं झोमॅटोने आता 15 मिनिट फूड डिलिव्हरीमध्ये एंट्री केली आहे. तर ब्लिंकिट वर 10 मिनिट डिलिव्हरी वगैरे होत असते ग्रोसरीची. तर ती आता फूड डिलिव्हरीची त्यांनी 15 मिनिट वगैरे डिलिव्हरी सुरू केली आहे. ही म्हणजे हा डिलिव्हरी टॅब वगैरे आता मुंबई आणि बेंगलोरमध्ये स्टार्ट झालेला आहे. ही अपडेट आणखी कंपनीने ऑफिशियल वगैरे सांगितली नाही. तर येथे लिमिटेड आयटम असतील जे की 15 मिनिटामध्ये बनवता येतील किंवा रेडी असतील. म्हणजे तसेच स्विगी ही आता 15 मिनिट फूड डिलिव्हरी वगैरे चालू केली आहे त्यांनी ही. तर यामध्ये या दोघांची कॉम्पिटिशन वगैरे चांगलं चालू आहे मार्केटमध्ये. तर जर पुढील म्हणलं तर एक इंटरेस्टिंग आर्टिकल होतं तर बिझनेस स्टँडर्डचं. तर काल इंडियन एअरफोर्सच्या चीफच्या इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन वगैरे केले गेले. तर चायनाचा 6th
6 जनरेशन एअरक्राफ्ट वगैरे लॉन्च करत आहे आणि आपल्याकडे 5 जनरेशन ही नाही इंडियाकडे. अँड चायना आता टेस्टिंग करून लॉन्चही करत आहे एअरक्राफ्ट. तर भारताकडे 4.5 जनरेशनचे एअरक्राफ्ट आहेत. तर आता केवळ US आणि चायनाकडे 50 जनरेशनचे एअरक्राफ्ट आहेत. तर त्यावर त्यांनी भरपूर इंटरेस्टिंग गोष्ट केली. आम्ही म्हणजे त्यांनी म्हणतलं की आम्ही 40 एअरक्राफ्ट तेजसचे आपलं HALकडे 2009-10 मध्ये ऑर्डर केले होते. ते आणखी वगैरे त्याची डिलिव्हरी वगैरे झालेली नाही. तर हे एअरक्राफ्टचा प्लॅन जो होता तो 1984 मध्ये तयार झाला होता आणि फर्स्ट एअरक्राफ्ट 2001 मध्ये तेजस या नावाने दिलं, जे की 17 वर्षानंतर दिलं. तर त्याचं पहिलं आपलं इंडिकेशन 15 वर्षानंतर 2016 मध्ये झालं. तर आणि आम्हाला जे 2024 मध्ये एअरक्राफ्ट मिळाले नाहीत त्याचं मेन कारण प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे. म्हणून आपण आपलं बिहाइंड डिफेन्स कॅपेबिलिटीमध्ये आहोत, आणखी मागे आहोत त्यामध्ये. तर आणखी भरपूर काम डिफेन्समध्ये बाकी आहे. आता आपले जे 50 जनरेशन एअरक्राफ्ट आहे ते डिझायनिंग फेजमध्ये आहे, जे की आपलं डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग आणखी होणं त्याचं बाकी आहे. त्याचं पुढील म्हणलं महिंद्रा आणि महिंद्राची EV फॅसिलिटी वगैरे सेटअप करणार आहेत. EV मॅन्युफॅक्चरिंग आणि बॅटरी फॅसिलिटी चाकण येते आणि ही ॲटोमेशन आणि सस्टेनेबिलिटी अँड जनरेशनच्या विविधतेवर इथं फोकस केला जाणार आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.